मातंग समाजातील सविता घोरपडे या धुणं भांडी करणाऱ्या महिलेवर जादूटोणा सारखा गंभीर प्रकार घडलेला आहे। शहरातील नामवंत महिलेच्या घरामध्ये झाडू पोछाचं काम करणाऱ्या या मातंग समाजातील महिलेच्या डोक्यावर हात ठेवून तंत्रमंत्र उच्चार करत त्यांच्या डोक्यावर लिंबू कापण्याचा प्रकार घडला। तसेच त्यांचे फोटो काढून अज्ञात भोंदू महाराजाला ते फोटो पाठवलेले आहेत। हा भोंदू महाराजाला फोटो का पाठवलेत, हा तंत्रमंत्र करण्याचा हा प्रकार सदर महिलेच्या पतीने जिन्सी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार अर्ज देऊनही जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही। या संदर्भात आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तसेच जो काही प्रकार घडला या प्रकारात सदरील घरातून घोरपडे परिवारातून तक्रार दाखल केली, मात्र सविता घोरपडे यांच्या विरोधातच चोरीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे जिन्सी पोलिसांकडून। मात्र अन्यायग्रस्त परिवाराची कुठली दखल घेतली नाही। त्यांनी दिलेला अर्ज जिन्सी पोलिसांनी स्वीकारला नाही व केवळ दबावापोटी किंवा ज्या परिवारांनी जी तक्रार दिली त्या तक्रारीला त्यांच्या आमिषाला बोलून पोलिसांनी एक कारवाई केलेली आहे, खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। ज्या सविता घोरपडे यांच्यावर ज्या महिलेने तक्रार केलेली आहे त्या महिलेची तात्काळ नार्को टेस्ट करावी अशी लहुप्रहार संघटनेची मागणी आहे। आणि हा सर्व काही प्रकार आहे ते या सदर महिलेच्या घरामध्ये मातंग समाजातील महिला, नवबौद्ध समाजातील महिला आणि एक मराठा समाजातील महिला काम करत होती। मात्र हे काम करत असताना केवळ मातंग आणि नवबौद्ध समाजातील महिला विरोधातच चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या घरात कुकिंग शिकणारे जवळपास 6 ते 7 विद्यार्थी नियमित दुपारनंतर येतात। त्या एका विद्यार्थ्यावर संशय नाही व मराठा समाजातील महिलेवर पण संशय नाही। केवळ जात बघून मातंग व नवबौद्ध समाजातील महिलेवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामुळे या महिलेची तात्काळ नार्को टेस्ट करावी आणि सत्य शोधन करावं। पोलिसांनी कुठलाही पक्षपातीपणा करू नये, निष्पक्ष चौकशी करावी व न्याय द्यावा असं हे निवेदन देण्यात आलेलं आहे। केवळ जिन्सी पोलिसांची जी भूमिका आहे केवळ धनदांडग्यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका आहे। अन्यायग्रस्तांच्या बाजूने त्यांचं कुठलाही त्यांना काही घेणं देणं राहिलेलं नाही। त्यामुळे सविता घोरपडे यांच्या पतीचा तक्रार त्यांनी घेतलेली नाही आणि धनदांडग्या परिवाराची तक्रार घेऊन चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता अंधश्रद्धा निर्मूलन विभाग असं काही अस्तित्वात नाही, पण पोलिसांनी या संदर्भात कारवाई करावी। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे, त्यांनी तो करावा, अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा। पीडितेचे पती आहेत कचरू घोरपडे आमच्या सोबत आहेत। संतोष शंकरराव पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लहुप्रहार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.